जर तुम्ही हा व्हिडिओ दसऱ्याच्या अगोदर पाहत असाल तर तुम्ही खूप नशीबवान आहात. कारण आजच्या व्हिडिओमध्ये दसऱ्याच्या दिवशी सर्व संकटातून निवारण करणारे 5 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या अडचणीचा सामना हा करत असतो. काही लोक आर्थिक अडचणीचा सामना करत असतात, तर काही लोक शारीरिक अडचणीचा सामना करत असतात, तर काही लोक मानसिक त्रास सहन करत असतात. तर ह्या सर्वांसाठी दसऱ्याच्या दिवशी करायचे खूप चांगले व खूप प्रभावशाली उपाय आपल्या शास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत. ते उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या जीवनातील सर्व संकटे व सर्व अडचणी दूर होतील. हे खूप छोटे व खूप प्रभावशाली उपाय आहेत. हे उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्या अगोदर एक विनंती, तुम्ही जर आपल्या मराठी ज्ञान यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा. दसऱ्याच्या दिवशी करायचा पहिला उपाय आहे, जो उपाय आर्थिक अडचणीवरती मात करण्यासाठी आहे. हा उपाय केल्यानंतर तुमची आर्थिक अडचण दूर होणार आहे. उपाय खूप साधा व खूप प्रभावशाली आहे. हा उपाय एवढा सोपा आहे की हा उपाय कोणीही करू शकतो. दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मीचे ध्यान करत कोणत्याही जवळच्या मंदिरामध्ये एक झाडू दान करावा. असे केल्याने तुमची सर्व आर्थिक समस्यांमधून सुटका होणार आहे. त्यासोबतच तुमच्याकडे असणाऱ्या धनामध्ये वृद्धी होणार आहे. त्यासोबतच पैसे कमवण्याचे वेगवेगळे मार्ग तुमच्यासमोर खुले होणार आहेत. तर हा उपाय आर्थिक समस्यांसाठी अत्यंत प्रभावशाली उपाय मानला जातो. त्यामुळे आर्थिक समस्यांमध्ये, आर्थिक अडचणीमध्ये असणाऱ्या लोकांनी हा उपाय नक्की केला पाहिजे. जो कोणीही हा उपाय करेल त्यांच्याकडे असणाऱ्या धनामध्ये नक्कीच वृद्धी होईल. दसऱ्याच्या दिवशी करायचा दुसरा उपाय आहे, जो केल्यानंतर तुमच्यावरती कोणत्याही प्रकारची कायदेशीर खटला किंवा केस चालू असेल तर त्यामधून तुम्ही पूर्णपणे मुक्त होणार आहात. यासोबतच तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुम्ही ती केस, तो खटला जिंकण्याचे खूप चान्सेस वाढू शकतात. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी हा उपाय नक्की केला पाहिजे. जर तुमच्यावरती कोणताही कायदेशीर खटला चालू असेल, कायदेशीर केस चालू असेल, तुम्ही आवर्जून हा दसऱ्याच्या दिवशी उपाय करणं गरजेचं आहे. उपाय खूप साधा आहे. संध्याकाळच्या वेळी आपट्याच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावावा. त्यासोबत आपट्याच्या झाडाचे पूजन करावे. असे केल्याने तुम्हाला कायदेशीर खटला व कायदेशीर केसमध्ये विजय प्राप्त होईल व त्यामधून तुमची मुक्तता पण होईल. दसऱ्याच्या दिवशी करायचा तिसरा उपाय आहे, जो उपाय मानसिक अशांतता दूर करण्यासाठी आहे. खूप लोक असे आहेत जे सर्व गोष्टीने संपन्न आहेत, पण त्यांना काही ना काही मानसिक त्रास हा होत असतो. त्यासाठी अशा लोकांनी दसऱ्याच्या दिवशी सुंदरकांडचे पारायण केले पाहिजे, ज्यामुळे पूर्ण मानसिक त्रास हा नाहीसा होईल. त्यामुळे मानसिक त्रास असणाऱ्या लोकांनी हा उपाय नक्कीच केला पाहिजे. हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. दसऱ्याच्या दिवशी करायचा चौथा उपाय आहे, जो उपाय नोकरी व व्यवसाय संबंधित आहे. हा उपाय केल्यानंतर तुम्ही नोकरीमध्ये व व्यवसायामध्ये नक्कीच प्रगती प्राप्त कराल. नोकरीमध्ये तुम्हाला पगार वाढ होईल किंवा तुमचे प्रमोशन होईल व व्यवसायामध्ये तुमची भरभराटी होईल. तर हा उपाय एकदम सोपा आहे. दसऱ्याच्या दिवशी कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीला 10 फळे अर्पण करावी व ती फळे गरिबांमध्ये वाटावीत. हा उपाय केल्यानंतर तुम्ही नोकरीच्या ठिकाणी व व्यवसायाच्या ठिकाणी खूप चांगले यश संपादन कराल. हा उपाय खूपच सोपा आहे. त्यामुळे प्रत्येक नोकरी करणाऱ्या किंवा प्रत्येक व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने हा उपाय नक्की करून पाहावा. हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. दसऱ्याच्या दिवशी करायचा पाचवा उपाय आहे, जो उपाय समृद्ध जीवनासाठी आहे. तुमच्या जीवनातील सर्व अडचणींना, सर्व संकटांना दूर करणारा हा उपाय आहे. हा उपाय केल्यानंतर याचा प्रभाव तुम्हाला लगेचच जाणवायला सुरू होईल. उपाय खूपच सोपा आहे व खूपच प्रभावशाली आहे. रावण दहनानंतर जेवढे शक्य असेल तेवढे गुप्तदान एखाद्या मंदिरामध्ये अथवा एखाद्या गरिबाला द्यावे, पण हे गुप्त पद्धतीने असावे. तुम्ही दिलेल्या दानाबद्दल कोणालाही माहिती नाही झाली पाहिजे. हे दान अगदी गुप्त पद्धतीनं करावे. जर तुम्ही असे केले तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी, सर्व समस्या ह्या दूर होतील. तर हेच होते 5 उपाय जे सर्वांनी केले पाहिजेत. वरीलपैकी कोणताही एक उपाय किंवा एकपेक्षा जास्त उपाय तुम्ही दसऱ्याच्या दिवशी करू शकता. तर हे उपाय तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.